नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी रंजना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते. तर बघा, सकाळी लवकर उठून आवरून वगैरे घेतलं, देवपूजा करून घेतली, नाश्ता वगैरे करून घेतला. नाश्त्याचा व्हिडिओ केलेला नाही आज. तर स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला नाश्त्याचा आणि मग म्हटलं आता सगळी जिकडं तिकडे गेली आपापल्या कामाला. मग म्हटलं आता जेवणाच्या तयारीला लागावं. गॅस संपलेला होता त्यामुळे जेवणाला उशीर झाला. गॅसच मिळत नाहीत आजकाल, खूप अवघड झालेलं आहे. मग कसा तरी गॅस घेऊन आले. मग म्हटलं आता जेवणाची तयारीला लागावं. मग आट्टा वगैरे मळून घेतला आणि आट्ट्याला बघा तेल लावून ठेवलेलं आहे. 15-20 मिनटं ठेवलं की आट्टा चांगला भिजतो. मग म्हटलं भात वगैरे करून ठेवलेला होता आणि कालवणाचं शिजायला घातलेलं होतं. कालवणाला असं चवळीचं कालवण केलेलं होतं. कधी तर आपलं वाळलेलं पण केलेलं खूप छान होतं, म्हणून आज मी चवळीचं कालवण केलेलं आहे. आणि चवळीचं कालवण ते झालं. मग आता म्हटलं चपात्या वगैरे लाटून घेऊया. एका बाजूला कुकर ठेवला आणि म्हटलं आता चपात्या वगैरे करून घेऊया. तर बघा, चपाती सगळं आट्टा वगैरे भिजलेला होता खूप छान. मग चवळीमध्ये कोथिंबीर घालायची राहिलेली होती, म्हणून म्हटलं फ्रीजमध्ये ठेवलेली होती. खूप छान अशी प्लॅस्टिकच्या पिशवीत राहिलेली होती ती कोथिंबीर, हिरवीगार अशी राहिलेली होती. तर म्हटलं तिकडचं गॅसवर आपलं कुकर ठेवूया आणि इकडे चपात्या करून घेऊया. मग चपात्याला सुरुवात केली. तर बघा, पटापटा चपात्या लाटून घेतल्या. कणिक भिजली की खूप छान चपात्या होत्यात, मऊ लुसलुशीत अशा होतात आणि फुगतात पण. तर चपात्या वगैरे करून घेतल्या. भात वगैरे काय मी आधीच करून ठेवलेला होता. तर पटापट चपात्या करून घेतल्या. तर बघा, तुम्हाला सांगायचं, परवा एक पार्सल आलेलं होतं. त्यात काय काय मागवलेलं होतं ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे. आपल्याला वांग असेल किंवा असे तोंडावर फुटकुळ्या वगैरे उठलेल्या असल्या, त्याच्यासाठी फेसवॉश वगैरे आहे, क्रीम वगैरे आहे, ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. साबण पण आहे, वांग वगैरे जातं त्याने. एक छोटा साबण आहे, त्याने तर आपल्या तोंडावर तेज येते. ब्युटी पार्लरमध्ये देखील जायला लागत नाही असा तो साबण आहे. तर असे 2-4 साबण आहेत, ते तुम्हाला मी पुढे व्हिडिओवर दाखवणार आहे. तर चपात्या वगैरे करून घेतल्या बघा आणि कपडे वगैरे इकडे तिकडे पडलेली होती, म्हटलं ते आता व्यवस्थित ठेवावी. तर आपल्याला सगळं घरातील जिकडं तिकडं पडलेलं कामे असतात. घरात खूप कामे असतात, दिसत नाहीत आपण केलेली कामे. तर तुम्हाला बघा दाखवते मी. तर बघा, कपडे वगैरे अशी घडी करून ठेवली सगळी. इकडे तिकडे कपडे पडलेले आहेत, ते कपडे व्यवस्थित घडी करून ठेवली. घर स्वच्छ असलं म्हणजे छान वाटतं, म्हणून मी कपडे वगैरे असे घडी करून सगळी व्यवस्थित ठेवली. तरी पण मुलं आल्यानंतर इकडं तिकडं पडतातच कपडे. मग ते आणि आपलं काम तेच आहे, सगळं व्यवस्थित ठेवणे, जिथले तिथे ठेवणे. मग कपडे वगैरे ठेवून झाल्यानंतर मग म्हटलं तुम्हाला ते पार्सल आलेलं दाखवावं. तर बघा, असं पार्सल आलेलं होतं. त्यात फेसवॉश होता, क्रीम पण होती आणि साबण पण होते. वांग वगैरे जातो याने आणि तोंडावर तेज येते. आपल्याला ब्युटी पार्लरमध्ये पण जायला लागत नाही. आणि केस वगैरे गळत असले तर म्हणजे शॅम्पू वगैरे आहे. तुम्हाला जर पाहिजे असलं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला मी ते तुमच्या घरी पाठवू शकते. तर बघा, हे तूप वगैरे आणलेलं होतं, देशी गाईचं तूप आहे. खूप आणलं, खरं काय चांगलं नव्हतं.
तर आत्ता सांगलीमधून आणलेलं आहे. तर खूप छान तूप आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असलं तर सांगा. तर मी म्हटलं आज गरम करून पिऊया तूप. त्यातच स्वामींनी चमत्कार केलेला होता. तर गाडी गिफ्टमध्ये मिळाली होती वी आर मोअर कंपनीमध्ये. तेव्हा ही गाडी गिफ्टमध्ये मिळाली होती आणि चार्जिंगची गाडी आहे. मस्त आहे गाडी आणि बक्षीस लागलेली गाडी होती. तुम्ही जर या कंपनीत जॉईन होणार असला तर कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला मी जॉईन करायला होते आमच्या मॅडमला. तर बघा स्वामींना वगैरे जेवण झालेलं होतं. ते नैवेद्याचं ताट केलं आणि स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला. तर स्वामी असा चमत्कार करतात रोजच्या रोज. खूप सारे चमत्कार करतात, अनुभव देतात स्वामी.